एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा, लोकशाहीत विपला महत्व, तो नाकारल्यास कारवाई. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर उद्या दुपारी 2 वाजता सुनावणी. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडे बेकायदेशीरपणे सोपवलंय. घटनेच्या 10व्या सूचीनुसार प्रत्येक कृती बेकायदेशीर, संजय राऊतांचा आरोप. तर आम्ही जे काही केलं ते कायद्यानुसार केलं, राहुल शेवाळेंचं प्रत्युत्तर. ज्याची पत्रकार परिषद त्यानेच बोलावं. बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं. सुनेत्रा पवारांना बीडमधील गुन्हेगारीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुंडेंनी रोखलं होतं. संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमधून नागपूर जेलमध्ये पाठवा. खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जेलमधील सीसीटीव्ही कॉल लॉगची चौकशीचीही मागणी. जेलमध्ये आरोपी वाल्मिक कराड आणि 6 आरोपींकडून वकिलांचं सिम कार्ड वापरून बीडमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न. राजकीय प्रभावामुळे कराडला बेकायदेशीर सुविधा. धनंजय देशमुखांचा पत्रातून आरोप. केंद्र सरकार 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता. 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन बोलवलं जाण्याची शक्यता. महिला आरक्षण विधेयक, मतदारसंघाची पुनर्रचना विधेयक मांडलं जाणार, सूत्रांची माहिती. राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार. देशाला सध्या दबाव गटाची गरज. राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका. 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची संभाजीनगरमध्ये बैठक. भाजप आमदार अमरीश पटेलांच्या ट्रस्टला मुंबईतील 16 एकर जागा देण्यास आदित्य ठाकरेंचा विरोध. मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित भूखंड वाटप आणि एनओसी तातडीने रद्द करण्याची मागणी. तर पारदर्शक पद्धतीने आम्हाला टेंडर मिळाले, पटेलांनी आरोप फेटाळले. एफडी आयुक्त तुकाराम मुंडेंच्या सावजी जेवणाबाबतच्या वक्तव्यावरून हलबा समाजाचं आंदोलन. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर सावजी जेवणाबाबत माझं वैयक्तिक मत, माफी मागणार नाही, मुंडेंचं स्पष्टीकरण. मागील 2 वर्षात मी बांगलादेशला हाल सहन करताना पाहिलंय. विद्यार्थ्यांची चळवळ शांततापूर्ण नव्हती. बांगलादेशबाबत बोलताना शेख हसीना भावूक. लवकरच मायदेशी परतणार, योग्य वेळी तारीख जाहीर करेल, हसीना यांचं भाष्य.